नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी आज मी अमावस्येचा असा उपाय घाईघाईने घेऊन आलेली आहे। तर यांचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। कदाचित सर्वांना माहीतच असेल, पण ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी हा उपाय खूप उपयोगी होणार आहे। तर अमावस्या आणि पौर्णिमेला नेहमी कटकटी असणे किंवा आपल्या घरात पितृदोष असणे या कारणामुळे आपली प्रगती होत नाही किंवा अमावस्येला पौर्णिमेला आपण नेहमी आजारी असतो, आपल्या कामाधंद्यामध्ये चित्त लागत नाही किंवा पैसे असले की चित्त लागतं आणि काम करायचे चित्त लागत नाही। बऱ्याचशा गोष्टी अशा घडतात की आपलं देवपूजेत सुद्धा चित्त लागत नाही। या मागचं कारण काय? आपल्यावर निगेटिव्ह एनर्जी आहे का? आपल्या घरात निगेटिव्ह एनर्जी आहे का? आपल्याला कोणाची दृष्ट लागलेली आहे का? अशा बऱ्याचशा गोष्टी होतात। तर या गोष्टींपासून वाचण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? तर यासाठी एक उपाय आहे। अमावस्येला आपण दही भात शिजवून आपण ते आपल्या घरात योग्य पद्धतीने ठेवला किंवा टाकला तर आपल्या घराची ही जी प्रॉब्लेम असतात हे नक्कीच दूर होतात। तर आपल्याला काय करायचे आहे? आपल्या हाताची मूठ किंवा 2 मूठ तांदूळ घ्यायचे आहे, ते स्वच्छ करून धुवून टाकायचे आहे। त्यामध्ये पाणी मीठ न टाकता पाणीमध्ये शिजून घ्यायचे आहे छानपैकी आणि थंड झाल्यावर आपण स्पेशल दही करायला हवं आणि ते दही आपण त्या दही आणि भात मध्ये मिक्स करून त्याच्यात थोडं तूप आणि साखर टाकून आपण ते धाब्याच्या एक कोपऱ्याला, गच्ची असेल तर गच्ची, धाबा असेल तर धाबं, एक कोपऱ्याला जाऊन ठेवून द्यायचे आहे। वाटल्यास तुम्हाला तुमच्या गावात पक्षी येत असतील तर चारी कोपऱ्यांना शिंपडून द्यायचे आहे। असं केल्याने तुमच्या घरात जी निगेटिव्ह एनर्जी असेल, ती अतृप्त आत्मा असेल, ते दही भाताने शांत होईल। आणि दुसरी गोष्ट, आपल्याला तोच भात घेऊन तुमच्या घराचं अंगण असेल, अंगणात सुद्धा शिंपडायचे आहे। मी शिंपडण्याची पद्धत सांगते, तसं तुम्ही करत चला आणि घराच्या चारी कोपऱ्यांना सुद्धा ते तुम्ही टाकायचे आहे। असं केल्याने तुमच्या घरात जी निगेटिव्ह एनर्जी असते ती सर्व निघून जाते। दही भात शिंपडल्याने आपले अतृप्त आत्मा तृप्त होतात, निगेटिव्ह एनर्जी जाते। अशा बऱ्याचशा प्रॉब्लेम मधून आपल्याला सुटका भेटते। आपल्याला हे अमावस्या किती वेळा करायची आहे? तुम्ही हा उपाय नेहमी केला तरी चालेल, निदान 12 अमावस्या तरी तुम्ही हे करायला पाहिजे। का करायला पाहिजे? तर याच्याने खूप फायदा होतो, अनुभव घेतलेला आहे म्हणून सांगते। आणि आपण आपल्या घरी सकाळ संध्याकाळ धूप आणि गुग्गळ नक्कीच जाळायला हवा। सकाळी पांढरा गुग्गळ असतो, रात्री काळा गुग्गळ असतो, तो नक्कीच जाळायला पाहिजे। त्याच्यामध्ये थोडं तूप आणि गुळ नक्कीच टाकायला पाहिजे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे, म्हणून इतर आपल्या भावांना व बहिणींना फायदा होईल म्हणून हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि हा उपाय नक्कीच करा। तुमच्या उद्योगामध्ये आणि तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतील तर हे उपाय केल्याने अडथळे नक्कीच दूर होतील। म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि दुसऱ्यांची पण मदत करा। पुन्हा भेटूया एका सुंदर अशा विषयासोबत। तोपर्यंत सगळ्यांना माझा नमस्कार।